उत्तर महाराष्ट्रामध्ये केळीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली आहे। पंढरपूरमधल्या आंदोलनानंतर आमदार रोहित पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी श्रीरामपूर शहरामध्ये हजेरी लावली। यावेळी काही आदिवासी महिलांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं म्हणून रोहित पवार यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं। मंत्री जयकुमार गोरे यांनी मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचं कौतुक केलं। मोदींची तपपूर्ती म्हणजे विकसित भारताची नांदी आहे असं गोरे म्हणाले। काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी नीट पेपरफुटी प्रकारावरून शिक्षण मंत्र्यांवर टीका केलेली आहे। देशातील 22 लाख विद्यार्थी नीटची तयारी करतात, आता तरी नीटचा पेपर नीट झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। ठाकरे गटाचे 2 खासदार अनिल देसाई आणि संजय राऊत कालपासून दिल्लीत आहेत। अशातच अरविंद सावंत आणि राजाभाऊ बाजे सुद्धा दिल्लीकडे रवाना होत आहेत। संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी ठाकरे गटाच्या खासदारांची दिल्लीत उपस्थिती आहे। माजी आमदार वैभव नाईक यांनी मोदी सरकारनं 12 वर्षांमध्ये काहीच केलं नाही असं म्हणत टोला लगावला। मोदींनी दिलेले 15 लाखाचं आश्वासन, रुपयाची झालेली घसरण यासारख्या अनेक बाबी मोदी सरकारचं अपयश असल्याचं नाईक म्हणाले। शेतकऱ्यांची कर्जमाफी ही फसवी आहे असं वक्तव्य उबाठा नेते अंबादास दानवे यांनी केलं। या संदर्भात विभागीय आयुक्तांशी सुद्धा चर्चा केल्याची माहिती दानवेंनी दिली। अंजली दमानिया यांनी केलेल्या एक्सपोस्टला प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं। देवाभाऊ सहकार टॅक्सी हा काही मुंबई बँकेचा उपक्रम नाही, तो नोंदणीकृत खासगी संस्थेचा उपक्रम आहे असं दरेकर म्हणाले। शिवाय पोस्टमधून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप सुद्धा दरेकरांनी अंजली दमानिया यांच्यावर केला। येवला मनमाड नांदगावमधील महायुतीचे नगरसेवक मुंबईकडे निघाले। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत खबरदारी घेतली जाते। शिवसेनेचे प्रवक्ता राजू वाघमारे यांनी उबाठा बैठकीमध्ये खासदारांनी घेतलेल्या शपथेवरून निशाणा साधला। उद्धव ठाकरे यांच्या खासदारांना शपथ घ्यावी लागली याच्यापेक्षा मोठी नामुष्की काय असेल असं वाघमारे म्हणाले। पंढरपूर इथल्या आंदोलनानंतर रोहित पवार यांनी दैनंदिन दौऱ्याला सुरुवात केली। श्रीरामपूर इथे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी ते हजर होते। उबाठाच्या खासदारांच्या बैठकीमध्ये शपथ घेतल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आणि भाजपच्या नवनाथ बन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला। संजय राऊत विसरले, शिवबंधन बांधून शपथ घेऊन माणसं टिकत नाहीत, त्यासाठी प्रेम आणि आपुलकी लागते असं बन म्हणाले। चंद्रपूरमधील काँग्रेसच्या अंतर्गत वादावर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाष्य केलं। गटनेते राजेश अडूर यांनी नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे त्यांचे गटनेतेपद काढा अशी मागणी करणारं पत्र आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे अशी माहिती सुद्धा धानोरकरांनी दिली। महाराष्ट्रामध्ये एअर व्हेइकल, अंडर वॉटर व्हेइकल धोरण मंजूर झाल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली। या क्षेत्रामध्ये 25,000 कोटी गुंतवणूक करण्यात आल्याचं सुद्धा शेलार म्हणाले। मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात भाष्य केलं। ऑपरेशन टायगर सुरूच असतं, बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे कुणीही असतील आणि एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य असेल तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे असतील असं सरनाईक म्हणाले। अमरावतीमध्ये वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसचं अजूनही ठरत नाहीये। काँग्रेस निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याच्या भूमिकेत आहे असं समजतं। देवेंद्र फडणवीस यांची मंदा म्हात्रे यांनी भेट घेतली। मतदारसंघातील परिस्थिती, केलेल्या कामाची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगितल्याची माहिती यावेळी मंदा म्हात्रेंनी दिली।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परिवर्तनाचा वाटसरू या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा उपस्थित होते। दात काढलेले वाघ दिल्लीत लाचार, ऑपरेशन टायगर संदर्भात अरविंद सावंत यांनी हा घणाघात केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्र देत आहे। नवी मुंबई महानगरपालिका आमंत्रण पत्रिकेमध्ये नाव डावलल्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली अशी माहिती मिळते। गोंदियातील काँग्रेसचे नगरसेवक फुटण्याच्या मार्गावर आहेत। भाजप नगरसेवकांसोबत काँग्रेसचे 3 नगरसेवक सहलीला गेलेत अशी माहिती सूत्र देत आहेत। चंद्रपूर पालिकेमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढलाय। गटनेता बदलासाठी धानोरकट गट प्रयत्नशील आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभूराज देसाई यांना आदेश दिलेत ही माहिती समजते। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचं मत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच पडलं पाहिजे। शिवसेनेचं एकही मत फुटता कामा नये असं शिंदेंनी देसाईंना सांगितलंय। निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा वाटप होत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री सुनील देशमुख यांनी केला। भाजप चुकीच्या पद्धतीने राजकारण रुजवत आहे। येणाऱ्या काळात लोकशाहीला तो मोठा धोका आहे अशी भीती सुद्धा देशमुखांनी व्यक्त केली। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे असलेल्या मतदानामुळे पुन्हा चर्चा वाढल्यात। गोकुळ गीते आणि भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांचे सुद्धा नाव बॅलेट पेपरवर आहे। त्यामुळे महाविकास आघाडी कुणाला मतदान करणार याकडे लक्ष असेल। सोलापूरमध्ये वैराग नगर पंचायतच्या 15 नगरसेवकांनी महायुतीला पाठिंबा दिला। निरंजन भूमकर यांनी 15 नगरसेवकांसह राजाभाऊ राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला। सीजेपी 20 जूनला दिल्लीमध्ये मोठं आंदोलन करणार आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय परतणार नाही असा इशारा अभिजित दिपके यांनी दिलेला आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात केलेलं विधान चर्चेत आलंय। एकेकाळचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्याबाबत विचारलं असता अरविंद आता दूर गेला आहे अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली।